तर आज दिवसात सुरुवात आपण राजुरीमधनं करत आहे. तर राजुरी तर राजुरीमध्ये पालखी तळ्यावरती बेसन भाकरी वाटली जाते. तर पूर्ण भाविकांना पूर्ण सगळ्यांना बघा, आता तुम्ही बघू शकता की प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार भाकरी बेसन किंवा अजून काही चपाती असेल, शेंग असेल, आपण राजुरी गावामध्ये आलो होतो. तर राजुरीमध्ये आल्यानंतर आपल्याला पालखीचा इसावा होता. तर सातारा जिल्ह्याचा शेवटचा इसावा आहे आणि इथं आल्यानंतर आपण बघू शकता की पूर्ण वारकऱ्यांना सगळे बेसन भाकरी गवारीची शेंग. राजुरी येथे पालखीचा मुक्काम रामकृष्ण हरी माऊली मी चेतन. तर आता आपण आलो होतो राजुरी येथे. तर राजुरी येथे आल्यानंतर आपल्याला इथं पालखीचा इसावा होता. तर पालखीचा इसावा असल्यामुळे इथं प्रत्येकाला कोण चपाती भाकरी बेसन चटणी हे असं पूर्णपणे भाविकांना घेऊन आले होते. तरी तुम्ही बघू शकता आता मातेला मिळतात आणि त्याच पद्धतीने मातेला सुगंध प्राप्त करून देतात. एक ॲम्ब्युलन्स एवढी कृपया बाजूला करा. 400 नमस्कार मित्रांनो, मी चेतन खोंडे. तर आता आपण आलो आहे धरमपुरी येथे. तर धरमपुरीमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं ज्ञानेश्वर माऊलींचं पालखीचं आगमन सोलापूर जिल्ह्यामध्ये होत आहे. तर तिथं आल्यानंतर आपल्याला ही असे आपण निराची पहिली व्हिडिओ बघितली होती कशी आहे ती. आता ही तुम्ही बघू शकता. इथून आता पंढरपूरकडे पालखी जाणार आहे. त्या मार्गावरती पूर्ण आता
तर आपण आता सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखीचं आगमन होत आहे धरमपूर येथे आहे. तर कसं काय प्रवास कसा वाटला तुम्हाला? प्रवास एकदम छान वाटला. पहिल्यापासून निघाल्यापासून आत्तापर्यंत अगदी प्रवास सुखाचा आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे. वारकऱ्यांचं काही हाल नाहीत, काही नाही, व्यवस्थित कार्यक्रम चालू आहे. वारकऱ्यांचा काही अडचण राहिलेली नाही. कुठून आळंदी ते पंढरपूर? हां, नाही, मी सासवडमधनंच आलेलो आहे. कधी ते इंद्रायणीला पाणी असल्यामुळं जाताना आलं नाही. वारकऱ्यांना तिकडे म्हणजे येऊ नका, जिथून निघताना तुम्हाला जिथे भेटेल त्या पद्धतीने तुम्ही या. त्यामुळं आम्ही सासवडमध्ये आलेलो आहे आणि 4-5 वर्ष झाले आम्ही. आज सोलापूर जिल्ह्यात आम्ही सर्व वारकरी माऊली या ठिकाणी प्रवेश करीत आहे आणि आता सोलापूर जिल्हा लागलेला आहे. त्या बाँड्रीला आता सध्या इथे वारकरी काही थांबलेले आहेत, काही पुढं चालूच आहे, रस्ता चालूच आहे आणि एकदम सुसज्ज असं म्हणजे आता या ठिकाणी स्वागत बी होते माऊलीचं आणि आम्ही आता विश्रांतीसाठी या ठिकाणी थांबलेलो आहोत. त्यामुळं काही तशी अडचण नाही वारकऱ्यांची. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित झालेल्या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतं. सन्माननीय आनंद बडवेसाहेब यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचा उपस्थितीचा आनंद या ठिकाणी आहे. उल्हास नववर्ष भारत साक्षरता कार्यक्रम यांचा राज्य विशेषांक